आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। 10 मिनिटांच्या पावसानं कल्याण डोंबिवली तुंबली पालिकेच्या नालेसफाईची पोलखोल, पालिका अधिकाऱ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी जाब विचारला। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 5.64% जलसाठा शिल्लक, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी, पावसाळा संपेपर्यंत धबधब्यावर नो एंट्री, धबधब्याजवळ पोलिसांचा बंदोबस्त। मुंबई कोस्टल रोडचा दुसरा बोगदा सुरू झाल्यापासून 13,000 वाहनांचा प्रवास, बोगदा सुरू झाल्यानं दक्षिण मुंबईतून उत्तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर 1 लाख कोटींहून अधिकचं कर्ज, तर मुंबई महापालिकेकडे 4,000 आणि सरकारकडे 3,500 कोटींची थकबाकी, वसुलीसाठी MMRDA कडून पाठपुरावा सुरू। मुंबईतल्या पालिका रुग्णालयांमधील झिरो प्रिस्क्रिप्शन योजनेची रखडपट्टी, लोकसभेच्या आचारसंहितेनंतर आता मुंबई पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे योजना लांबणीवर। मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळ्यात डेंग्यू आणि मलेरियासह इतर आजार रोखण्यासाठी उपाययोजना, पालिका फोक्या पद्धतीचा अवलंब करणार, सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या परिसरावर लक्ष। पूर्व द्रुतगती महामार्गावर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरील घाटकोपर पुलावर अपघात, डिवायडरला ट्रक धडकला, चालकाचा जागीच मृत्यू। नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये मध्यरात्री दुचाकीमधून पेट्रोलची चोरी करणाऱ्या चोरट्याचा व्हिडिओ व्हायरल,